नमस्कार मुलांनो, परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ 14वा वाहतूक आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि पाठ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग आपण आज या पाठावरील स्वाध्याय सोडवूया. प्रश्न पहिला. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न पहिला. वाहतूक म्हणजे काय? उत्तर. माणसे किंवा साहित्य एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेणे म्हणजे वाहतूक होय. प्रश्न दुसरा. वाहतुकीची साधने कशाला म्हणतात? ज्या साधनांचा वापर माणसे किंवा साहित्य वाहून नेण्यासाठी केला जातो त्यांना वाहतुकीची साधने म्हणतात. प्रश्न तिसरा. स्वयंचलित वाहने चालवण्यासाठी कशाचा वापर करावा लागतो? उत्तर. स्वयंचलित वाहने चालवण्यासाठी इंधनाचा वापर करावा लागतो. प्रश्न चौथा. वाहतुकीच्या जलद साधनांमुळे कशाची बचत होते? उत्तर. वाहतुकीच्या जलद साधनांमुळे वेळेची व श्रमाची बचत होते. प्रश्न पाचवा. वाहतुकीच्या सोयींमुळे कोणत्या सुविधा गतिमान झाल्या आहेत? उत्तर. वाहतुकीच्या सोयीमुळे पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत. प्रश्न सहावा. हवेचे प्रदूषण म्हणजे काय? उत्तर. विविध विषारी वायू व शिसे यांचे हवेतील प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता कमी होणे म्हणजे हवेचे प्रदूषण होय. प्रश्न सातवा. CNGचे विस्तारित रूप लिहा. उत्तर. CNGचे विस्तारित रूप कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. प्रश्न आठवा. LPGचे विस्तारित रूप लिहा. उत्तर. LPGचे विस्तारित रूप लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा यावर 5 वाक्ये लिहा. उत्तर. वाहतुकीच्या सोयीचा आम्हाला झालेला फायदा पुढीलप्रमाणे. 1. घरापासून लांब असलेल्या शाळेत बसने वेळेवर जाता येते. 2. घरापासून लांब असलेल्या पटांगणावर सायकलने जाता येते व तिथे भरपूर खेळता येते.
3. घरातील किंवा शेजारील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास रिक्षाने, मोटारीने ताबडतोब दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाता येते. 4. आगगाडीच्या साहाय्याने कोकणात असलेल्या ठिकाणी जाता येते. 2. वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या सुविधा लिहा. उत्तर: वाहतुकीच्या सोयीमुळे आमच्या परिसरात उपलब्ध झालेल्या सुविधा पुढीलप्रमाणे. 1. वाहतुकीच्या सोयीमुळे परिसरातील धान्याच्या, भाज्यांच्या, फळांच्या व फुलांच्या बाजारपेठेतील व्यापारास चालना मिळाली आहे. 2. वाहतुकीच्या सोयीमुळे परिसरातील देवस्थानांना, परगावातील भाविकांना भेट देणे शक्य झाले आहे. भाविकांमुळे परिसरात उपाहारगृहे व निवासस्थाने ह्या सुविधांचे प्रमाण वाढले आहे. 3. वाहतुकीच्या सोयींमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी जाणे शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांमुळे परिसरात ग्रंथालये, वाचनालये, पटांगणे, व्यायामशाळा इत्यादी सुविधांचा विकास झाला आहे. 'आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी असलेले उपाय लिहा. उत्तर: आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठीचे उपाय पुढीलप्रमाणे. 1. शाळा, महाविद्यालये, वाचनालये, बाजारपेठा, कारखाने, नोकरी किंवा व्यवसायाची ठिकाणे चालत जाण्याच्या अंतरावर असल्यास त्या ठिकाणी चालत जावे. 2. खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करणे. 3. अत्यावश्यक असल्यास खाजगी वाहनांचा वापर करणे किंवा परिसरातील प्रत्येकाने खाजगी वाहनाचा वापर न करता सोयीनुसार एका खाजगी वाहनातून शेजारी, मित्रमंडळी, सहकारी यांनी एकत्रित प्रवास करणे. 4. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे. मुलांनो, हा सर्व स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे आणि पुन्हा पुन्हा त्याचे वाचन करायचे आहे. धन्यवाद.